अजित पवार के बाद अब सियासत कौन संभालेगा, इस पर अभी चर्चा शुरू है। मेरे साथ कुछ फ्यूनरल से आई हुई महिला है जो अजित दादा को चाहते हैं। अजित दादा अब जाने के बाद उनको क्या लग रहा है, आगे क्या होगा? अभी तो कोई है तो मालूम नहीं, परंतु उसके जैसा तो कोई नाही, म्हणजे कोणी नाही मिळणार त्यांच्यासारखं. त्यांच्यावर जनतेचं एवढं प्रेम होतं की त्यांच्यासारखं म्हणजे कुणालाच जागा चालवता येणार नाही. आम्हाला बी कठीण झाले. आता कोण असं नेत आपलं पालन करता. आतापर्यंत दादांनी सगळ्यांना एक करून ठेवलं. आता सांगता येत नाही दादा पुढं कोण मिळेल ना आम्हाला. संभाल पाएंगे ना, क्योंकि अगर एक लेडीज़ अपना कुटुंब संभालती है, राज्य भी संभालती है, देश भी संभालती है, राष्ट्रपति लेडीज़ है, अपने देश में प्रूव किया है लेडीज़ ने, तो वही भी सुनेत्रा वही भी संभाल सकेगी। ताई अच्छे से संभालेगी मुझे लगता है. जैसे दादा ने हर खेडेगावातल्या लोकांना जसं एकत्र केलंय तसं ताईंचाही खूप चांगला अनुभव आहे, तगडा अनुभव आहे आणि ताई पण सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतील. नक्कीच आशा आहे की ताईंनी जर ती ही दादांची उर्वरित कार्यकारिणी जर सांभाळली तर आमच्यासारख्या भरपूर कार्यकर्त्यांना खूप मोठा आधार होईल. वहिनी साहेब खूप छान आहेत आहे, सगळ्यांना माणूस मिळावं आहेत. महिलांसाठी तर खूप छान त्यांचं कार्य करते, त्या खूपच चांगले आहेत. सगळ्यांशी मिळून मिसळून असतात आणि इथून पुढं आम्हाला पण वाटतं की त्यांच्याच हाती कारभार मिळावा आणि त्यांचं पुढचं भवितव्य महिलांसाठी आम्हाला खूप चांगले आहे. कैमरा पर्सन हासिफ खान के साथ वैभव परब, एबीपी न्यूज, बारामती. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून राज्यातील अनेक शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळलाय. अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय, तर तसंच नाशिक जिल्ह्यातील येवलामध्येही कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. तर अहिल्यानगरमध्ये बाजारपेठ आज बंद आहे, तर नाशिक जिल्हा बाजार समिती देखील आज बंद ठेवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय आणि आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. ते अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अहिल्यानगर येथील मार्केट यार्ड जे आहे, त्याचबरोबर निफ्तीचा जो कांदा मार्केट जे आहे तर ते बंद ठेवण्यात आलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर संपूर्ण राज्यावरती कुठेतरी शोककळा जी आहे तर ती या घटनेनं पडल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर अहिल्यानगर शहरामध्ये देखील भाजी मार्केट असेल, त्याचबरोबर कांदा मार्केट जे आहे तर ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नगरसेवक आहेत निखिल वारे. काय एकंदरीत काय भावना आहेत अजितदादांचं अचानक जाणं आणि आपण आता बंद ठेवलं? अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून अहिल्यानगर कृषी उत्पन्न